अगदी उत्तमपणे डिझाईन केलेला आहे. आमच्या इंग्रजी बोलण्याच्या कोर्सला 5वी पासून ते 83 वयापर्यंत ऍडमिशन आहे. सर्वांनी ऐका, माझा आवाज ज्यांच्यापर्यंत जात आहे त्या सर्वांनी ऐका. आपल्या लोकशाही क्लासेस मेकर येथे 5वी पासून ते 83 वयापर्यंत शेवटचं ऍडमिशन आहे. म्हणजे ज्यांना वाटतं की आपल्याला इंग्रजी बोलायचं, ज्यांच्या कोणाची इच्छा आहे, बघा आयुष्यामध्ये प्रत्येक वेळ शिकण्याची आहे. आपण केव्हाही शिक्षण घेऊ शकता. शिक्षण घेणं हे माणसाच्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम आहे. आपण जर समजा एखादी नवीन कला शिकलो की विज्ञान असं सांगतं की आपल्या आयुष्याचे 5 वर्ष वाढतात आणि भाषा हे सर्वोत्तम काम करतं. आपण बहुभाषिक असलं पाहिजे. आपल्याला वेगवेगळ्या भाषा आल्या पाहिजे. जसं मी स्वतः मराठी बोलतो, हिंदी बोलतो आणि इंग्रजी बोलतो. मला 3च भाषा येतात. हे माझं दुर्भाग्य पण आहे की मला फक्त 3 भाषा येतात. माणसानं बहुभाषिक असलं पाहिजे. आपण जर एखादी नवीन भाषा शिकली तर विज्ञान सांगतं की आपल्या आयुष्याचे 5 वर्ष वाढतात नवीन भाषा शिकल्यामुळं. कारण भाषा माणसाच्या बुद्धिमत्तेला वृद्धिंगत करते. भाषा माणसाची बुद्धिमत्ता वाढवते आणि भाषा आणखीन एक काम करतं. भाषेमुळं एक अचानकपणे सायकोलॉजिकली जगण्याची उमेद वाढते. आपल्याला आणखीन जास्त जगू वाटतं. कारण भाषेला आपण आपल्या जन्मापासून शिकायला लागतो. ज्यावेळेस आपला जन्म होतो, आपले आईवडील, आपले घरचे सर्व कुटुंबिक मंडळी, नातेवाईक सर्व आपल्याला पहिली गोष्टी कोणतं करत असतील, पहिली गोष्ट जर कोणती करत असतील तर आपल्याला ते बोलायला शिकवतात. आपल्याला ते वेगवेगळ्या गोष्टी ऐकवतात. बाळा तू मम्मी म्हण, मा म्हण, पप्पा म्हण. म्हणजे नेमकंच ते बाळ हळूहळू बोलायला सुरू करतं. म्हणजे जन्मापासून आपण जर काय केलं असेल तर आपण भाषा शिकलो. म्हणून भाषेविषयी आपल्याला खूप प्रेम असतं. कुणालाही भाषेविषयी खूप प्रेम असतं आणि ते भाषेविषयीचं प्रेम तुमची जगण्याची उमेद वाढवतं. म्हणून आपण नवीन नवीन भाषा शिकल्या पाहिजे. आपल्या मुलांना खरंच वेगवेगळ्या भाषा तुम्ही शिकवा. आता आपली भाषा जी असेल ती भाषा ती बोलणार. मराठी बोलेल, हिंदी बोलेल, मारवाडी बोलेल, जी कोणती आपली भाषा असेल त्या भाषेमध्ये ते बोलेल. परंतु त्याला आणखीन जर 1-2 भाषा शिल्लक शिकल्या तर तो मुलगा, तो विद्यार्थी, ती मुलगी 100% बुद्धिमान झाल्याशिवाय राहणार नाही. भाषा आणि बुद्धिमत्तेचा डायरेक्ट संबंध आहे. भरपूर लोक आरोप करतात की नाही भाषा म्हणजे फक्त एक माध्यम नाही. बिलकुल नाही. या जगाचा तुम्ही इतिहास बघा. जे मोठे राजे महाराजे झाले, जे मोठे मोठे महापुरुष झाले ते बहुभाषिक होते. छत्रपती संभाजी महाराज यांचा जर इतिहास आपण अभ्यासला, असं सांगतात की छत्रपती संभाजी महाराजांना 16 भाषा यायच्या. या 16 भाषेमुळेच ते वेगवेगळ्या राजासोबत, वेगवेगळ्या जे काही साम्राज्य होते त्या सर्वांसोबत ते चांगले संवाद करू शकले. म्हणजे भाषा तुम्हाला सर्वांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याकरता मदत करते. भाषा आपल्यामध्ये नेतृत्व गुणाचा विकास करते. आपल्याला जर समजा लोकांसमोर आपला विषय मांडायचा असेल, आपली भावना मांडायची असेल तर भाषेशिवाय उत्तम पर्याय नाही. आपली निर्णय क्षमता वाढवायची असेल, आपली विचार क्षमता वाढवायची असेल, निर्णय क्षमता, विचार क्षमता, नेतृत्वगुण हे सगळे कौशल्य भाषेमुळे वाढतात. म्हणून माझी सर्व पालकांना, सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल की तुम्ही एकदा आमच्या लोकशाही क्लासेस मेकरला भेट द्या किंवा तुम्ही कॉल करा 90 22 27 97 67. आमच्या इंग्रजी बोलण्याच्या कोर्सला तुम्ही आलात की मी तुम्हाला रवींद्र सरदार, संचालक लोकशाही क्लासेस मेकर, मी तुम्हाला खात्री देतो की प्रत्येक विद्यार्थी हा इंग्रजी बोलणार म्हणजे बोलणार. फक्त इंग्रजी बोलण्याकरता किती वेळ लागेल हे आम्ही ठरवणार. तुमची परीक्षा घेणार, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, आणि लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षाद्वारे आम्ही ठरवणार की किती वेळ लागतो. बघा प्रत्येकाने सारखी अपेक्षा करायची नाही. प्रत्येक मुलांची बुद्धिमत्ता, प्रत्येक मुलांची अभ्यास करण्याची क्षमता, प्रत्येक मुलाचं पूर्वज्ञान वेगळं असतं आणि तुमच्या पूर्वज्ञानावरच पुढचं ज्ञान ठरतं. म्हणून 2, 3, 4, 5 मुलाची एकमेकांसोबत तुलना करणं बिलकुल गैर आहे, बिलकुल चुकीचं आहे. प्रत्येकाचं ज्ञान वेगळं, प्रत्येकाचा अनुभव वेगळा, प्रत्येकाचं शिक्षण वेगळं, प्रत्येकाची माहिती वेगळं, प्रत्येकाचा कौटुंबिक अनुभव वेगळा. जर प्रत्येकाचं चरित्र, प्रत्येकाचं चित्र, प्रत्येकाचा अनुभव जर वेगळा आहे तर ज्ञान घेण्याचा वेळ सुद्धा वेगळा राहील. म्हणून इंग्लिश शिकण्यासाठी प्रत्येकाला वेगळी वेळ लागते. तर आम्ही आमच्या इंग्रजी बोलण्याच्या कोर्सला
कस्टमाइज बॅचेस केलेल्या आहेत. प्रत्येकानुसार वेगळ्या बॅचेस चालतात, प्रत्येकानुसार वेगळं शिकवलं जातं आणि त्यामुळे 100% निकाल येतो. 5वीचा विद्यार्थी असेल किंवा शेवटचा 83 वर्षाचा विद्यार्थी कोणीही इंग्रजी बोलू शकतं, 100% इंग्रजी बोलू शकतं. तर चला लवकरात लवकर भेट द्या लोकशाही क्लासेस मेकर. आमच्या बॅचेस सुरू होत आहेत 12 मे 2026 पासून. पूर्ण इंग्रजी बोलण्याच्या बॅचेस पण आहे. सर्वात मोठी बॅच आहे आमची 2 वर्षाची. 2 वर्षामध्ये कोणताही विद्यार्थी इंग्रजी बोलू शकतो. आणि आमची इंग्लिश ग्रामरची बॅच आहे 10 महिन्याची. त्यानंतर उन्हाळ्याकरता समर वेकेशन बॅच आहे इंग्लिश ग्रामरची. आणि कस्टमाइज बॅचेस सुद्धा आहेत. कस्टमाइज म्हणजे काय, तुमच्या मुलाचा अभ्यास पाहून त्याला काय लागतं तेच आम्ही देतो. तुम्ही सांगायचं आम्हाला की आम्हाला आमच्या मुलामध्ये हेच विषय टाकायचे, इंग्लिश ग्रामरचं हेच त्याच्यामध्ये ऍड करायचं, हे त्याला आला पाहिजे. तुम्ही सांगसाल म्हणजे मॅन्युप्युलेटेड जसं मेनू कार्ड तयार केला त्या प्रकारे आम्ही तुमच्या मुलाला शिक्षण देऊ. तर चला भेट द्या लोकशाही क्लासेस मेकर.